नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मूलभूत आर्थिक प्रश्न हा पाठ पाहणार आहोत. तर मागच्या पाठामध्ये आपण आर्थिक नियम म्हणजे काय यासंबंधी विवेचन केलेलं होतं. तर त्यालाच अनुसरून हा चॅप्टर आहे आर्थिक प्रश्न, मूलभूत आर्थिक प्रश्न, ज्यालाच इंग्रजीमध्ये आपण बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स असे म्हणतो. तर आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या, त्याची वैशिष्ट्य या अनेक गोष्टी पाहत आलेलो. तर अर्थशास्त्रामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत, मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत, ज्याचं सोडवणूक हे अर्थशास्त्र करण्याचा प्रयत्न करते. तर ते प्रश्न कोणते आहेत, ते प्रश्न कसे निर्माण झालेत, ते अर्थशास्त्रात त्या प्रश्नांची सोडवणूक कशी केली जाते, ते मूलभूत प्रश्न कोणते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या पाठात पाहू. तर चला आपण लवकरात लवकर त्या पाठाकडे जाऊ. मूलभूत आर्थिक प्रश्न. तर मित्रांनो, आपणा सर्वांना माहीत आहे की अर्थशास्त्र हे आपण अर्थशास्त्राच्या मार्शलच्या व्याख्येनुसार असं पाहिलं होतं. तर ज्यांनी कल्याणावर आधारित अशी व्याख्या केलेली होती, अर्थशास्त्राची व्याख्या कल्याणावर आधारित मार्शलने जी व्याख्या केली होती, त्याच्यानंतर रॉबिन्सची व्याख्या दुर्मिळतेवर आधारित असलेली व्याख्या आपण पाहिलेली. मार्शलची व्याख्या यासाठी की ह्या मूलभूत आर्थिक प्रश्न सोडवत असताना मार्शलच्या व्याख्येचं आपणाला आठवण यासाठी होते की त्यांनी कल्याणावर आधारित जी व्याख्या केलेली आहे, अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. माणसांच्या कल्याणासाठी, माणसाचं कल्याण वृद्धिंगत व्हावं यासाठी प्रयत्न करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र, असं त्यांची व्याख्या होती. एकंदरीत त्यांचं प्रत्येकदा त्यांच्या व्याख्येची आपण उजळणी करायची झाल्यास त्यांची व्याख्या आपण असं सांगता येईल की मार्शल यांनी त्यांच्या व्याख्येतून असं म्हटलेलं होतं, अर्थशास्त्र म्हणजे जीवनाच्या सामान्य व्यवहारात गुंतलेल्या मानव समाजाचा अभ्यास होय. यात मानवी कल्याणाच्या भौतिक साधनांची प्राप्ती व त्यांचा उपयोग यांच्याशी अत्यंत निगडीत असलेल्या वैयक्तिक व सामाजिक प्रयत्नांचे विवेचन केले जाते. एका बाजूने तो संपत्तीचा अभ्यास आहे, तर दुसऱ्या बाजूने तो मानवाच्या अभ्यासाचा एक भाग आहे, असं मार्शल यांनी त्यांनी व्याख्येमध्ये म्हटलेलं. तर त्या व्याख्येमधून आपणाला लक्षात येते, तर ह्या अर्थशास्त्रामध्ये मानवी कल्याण, अर्थशास्त्र हे मानवी कल्याण, माणसाचं अधिकाधिक कल्याण करणं, त्याचं हित करणं हे अर्थशास्त्राचं एक उद्दिष्ट आहे. या माणसाच्या कल्याणामध्ये कशा पद्धतीने वाढ होत आहे यासाठी ते प्रयत्न करत असते, त्याच्या संबंधी मार्गदर्शन करत असते. पण हे कल्याण, माणसाचं हित व्हावं, माणसाचं अधिकाधिक कल्याण व्हावं हे करत असताना, तर आपण दुसरी जी व्याख्या पाहिली होती रॉबिन्सची, जे की दुर्मिळतेवर आधारित होती. अमर्याद गरजा मर्यादितपर्यंत पर्यायी उपयोगाची दुर्मिळ साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या मानवी प्रयत्नांचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र होय, अशी आपण ती रॉबिन्सची व्याख्या पाहिली. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की माणसाच्या गरजा ह्या अमर्याद आहेत. ह्युमन वॉन्ट्स हॅव अ नो लिमिट, दे आर अनलिमिटेड. तर म्हणजे त्यांच्या गरजांना अमर्याद आहेत. एक गरज संपली की दुसरी गरज तयार होते, परंतु ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधनं आहेत ती मर्यादित आहेत, कमी आहेत, आणि कमी आहेत, दुर्मिळ आहेत, अत्यंत काही तर खूपच दुर्मिळ आहेत. आणि दुसरे म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ती पर्यायी उपयोगाची आहेत. म्हणजे एकाच साधनांचे अनेक उपयोग आहेत, म्हणजे कोणत्या उपयोगासाठी कोणतं साधन वापरावं, तर हा एक प्रश्न त्या ठिकाणी दिला. तर त्यासंबंधीचं मार्गदर्शन आपण याच्यामध्ये करत असतो. दुसरं सांगायचं असेल तर एकंदरीत या अर्थशास्त्रामध्ये मानवी गरजांचं समाधान, माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांचं जास्तीत जास्त समाधान कसं करता येईल यासाठी हे अर्थशास्त्र प्रयत्न करत असते. तर ह्या गरजा अधिकाधिक
पूर्ण कशा कराव्यात यासंबंधीचा अभ्यास आपण अर्थशास्त्रात करत असतो. तर पण ह्या गरजा पूर्ण होत असताना त्या गरजांच्या पूर्ततेसाठी, आता इथं दर्जा म्हणलेला आहे पण ते गरजा आहे, तर ह्या गरजांच्या पूर्ततेसाठी उत्पादन आणि उपयोग या दोन महत्त्वाच्या क्रिया आहेत, हे आपणा सर्वांना माहीत आहे. तर अर्थशास्त्रामध्ये ज्या काही मानवी गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उत्पादन कार्य हाती घ्यावं लागते, तेव्हाच तर मानवी गरजा पूर्ण होत असतात. पण ह्या गरजा पूर्ण होत असताना उत्पादन कार्य आपणाला हाती घ्यावं लागते आणि त्याच्यामध्ये या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन आणि उपयोग, याला उपभोग म्हणून, या अतिशय दोन महत्त्वपूर्ण क्रिया आहेत. तर यातून त्या माणसांच्या म्हणजे गरजांच्या पूर्ततेचा प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघत असतो. तर यानंतर महत्त्वाचा, पण आपण आर्थिक प्रश्न, मूलभूत आर्थिक प्रश्नाकडेच वळतोय. तर ह्या सर्व गोष्टीमधूनच हे जे काही मूलभूत 3 आर्थिक प्रश्न आहेत ते निर्माण होतात, ज्याचा आपण पुढे उहापोह करणारच आहोत. तर त्यातूनच ह्या उत्पादन क्रिया प्रणालीतूनच आपणाला हे आर्थिक प्रश्नांचा उदय होत असतो. तर एकंदरीत आपण नेमका आर्थिक प्रश्न म्हणजे काय आपण या ठिकाणी पहा. आपण जी उत्पादन क्रिया मगाशी म्हणलेली होती, ही जी काही उत्पादन क्रिया आहे, तर या क्रिया प्रणालीतून या आर्थिक प्रश्नांची निर्मिती होत असते. पहा, आपण मगाशी एक विधान केलेलं आहे, आपण अर्थशास्त्रामध्ये पाहिलेलं आहे. अर्थशास्त्रामध्ये उत्पादनाचे 4 मूलभूत घटक आहे. उत्पादक, संयोजक आणि श्रमिक आणि भूमी. श्रम, भूमी, संयोजक हे आणि भांडवल हे उत्पादनाचे 4 घटक आहेत. याच्यातून उत्पादन होत असते, ज्याच्या सहाय्याने आपण कोणत्याही वस्तूचं उत्पादन करत असतो. हे आपण मगाशी पाहिलेलं होतं. पण आपण पाहतो आहोत, पण हे उत्पादन करण्याचं कारण काय? आपण कशासाठी बरं हे कारखाने, हे दुकान किंवा लोक वेगवेगळे कामामध्ये का सहभागी होतात, उत्पादन का करतात? तर त्याचा एकमात्र उद्देश असतो की माणसांच्या गरजांची पूर्तता करणे. मानवासमोर जे काही बेसिक गरज आहेत, ज्या काही गरजा आहेत, त्याची पूर्तता करणे हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. म्हणून तर संबंध पृथ्वी तलावर आपणाला सर्व माणसं या उत्पादन कार्यामध्ये सहभागी होताना दिसतात. मग त्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख उद्देश असतो की गरजांची पूर्तता करणे, पूर्ण करणे. परंतु या गरजा पूर्ण करत असताना जी काही साधने आहेत ती आपण पाहिल्याप्रमाणे साधने ही अमर्यादित आहेत, गरजा ह्या मर्यादित आहेत आणि गरजा ह्या अमर्यादित आहेत. मग त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे काही 4 उत्पादनाचे घटक आहेत ते मर्यादित तर आहेतच, पण त्यामध्ये ते पर्यायी उपयोगाचे आहेत. म्हणजे त्यांचा पुरवठा मागणीच्या मानाने अतिशय कमी आहे. म्हणजे आपण जमीन पहा, सर्व लोकांना जमीन शेती करण्यासाठी मिळू शकते का? तर नाही, कारण का जमिनीचा पुरवठा हा तिच्या मागणीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. म्हणून तर आपणाला आपल्या अवतीभोवती काही लोक ज्यांच्याकडे जमीन आहे असे दिसतात आणि जमीन नसलेले भूमिहीन, श्रमिक, गरीब लोक दिसून येतात, जे दुसऱ्याच्या जमिनीवर काम करतात. तर हे असं का होते? तर हे उत्पादनाचे जे काही घटक आहेत, 4 घटक ज्यांना म्हणतो, ते 4ही घटक हे मर्यादित आहेत. ते मागणीच्या तुलनेत अतिशय त्यांचा पुरवठा कमी आहे. मग त्याच्यामुळे या मानवासमोरच्या ज्या काही सर्व गरजा आहेत
त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये एकाच वेळी समाधान करणे, त्या गरजा पूर्ण करणे अशक्य असतं. आणि या अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची जी काही साधनं आहे, तर यांच्या बाबतीत आता निवड करावी लागते. माणसासमोर अनेक गरजा आहेत. आपल्याकडे शेती आहे, पण त्या शेतीमधून कापूस घ्यायचं का अन्नधान्य घ्यायचं हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. पहा, दोन्ही गरजा आहेत माणसाच्या. त्या माणसाला कापूसही आवश्यक वाटते आणि खाण्यासाठी अन्नधान्यही आवश्यक वाटते. पण त्याच्याकडे असणारी साधनंही, त्याच्याकडे जी जमीन आहे ती अतिशय कमी आहे. 1 एकर 2 एकर जे काही घ्या त्याचं उदाहरण. पण त्यासाठी त्याला एक जर गरज पूर्ण करायची असेल तर दुसऱ्याचा त्याग करावा लागतो. तर यातून माणूस काय करतो, जी गरज महत्त्वाची आहे त्याच्यानुसार त्याचा निवड करतो, प्रिफरन्स देतो. मग त्यानुसार त्याची ती लागवड करत असतो. तर माणसाचा म्हणजे ज्या काही अशाच गरजा आहेत त्या गरजा सोडवत असताना माणूस हा त्याला प्राधान्यक्रम देतो, कोणती गरज महत्त्वाची आहे. कारण का त्याच शेतीच्या सहाय्याने अनेक गोष्टी उत्पादन घेता येतात. कापूस घेता येते, अन्नधान्य घेता येते किंवा भाजीपाला घेता येते. परंतु आपल्याला कोणतं आवश्यक वाटते त्यातून आपण तो निर्णय घेत असतो. तो शेतकरी त्या ठिकाणी जो काही उत्पादक आहे तो घेत असतो. आणि या गरजांच्या ज्या काही हे प्राधान्यक्रम व्यक्ती देत असतात आणि म्हणजे निवड करतात, म्हणजे कोणती गरज अगोदर पूर्ण करायची, हा निवडीचाच प्रश्न या ठिकाणी आपणाला मूलभूत आर्थिक प्रश्नांकडे घेतो जातो. या निवडीमुळेच आर्थिक प्रश्न निर्माण होतात असं आपणाला सांगता येतं. म्हणजे निवडीचा प्रश्न हाच आर्थिक प्रश्न आहे असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येतं. म्हणून हा प्रश्न मग ते मनुष्य, आपल्या घरातील मनुष्य, गावातील असो, कुटुंबातील असो, देशातील असो किंवा संपूर्ण जगातील असो, या सर्वांना हा प्रश्न निर्माण होतो. मग त्यातूनच ज्या काही प्रश्न, जे मूलभूत प्रश्न आपण जो पाठ पाहतो आहोत, त्यातूनच ते 3 प्रश्न म्हणजे मूलभूत आर्थिक प्रश्न निर्माण होतात. तर याचा एक एकंदरीत आपण या ठिकाणी अर्थ सांगितलेला आहे. तर आपण याच्या या व्याख्यांकडे जाऊ, ज्या शास्त्रीय व्याख्या आहेत त्याच्यातून आपणाला म्हणजे आर्थिक प्रश्न अजून चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ एरिक रोल यांची व्याख्या आपण पाहू. तर एरिक रोल यांनी आर्थिक प्रश्न, ज्याला मूलभूत आर्थिक प्रश्न आपण म्हणतो, त्याची व्याख्या त्यांनी केलेली आहे. तर ते असं म्हणतात की आर्थिक प्रश्न मुख्यतः गरजांच्या निवडीतून निर्माण होणारा प्रश्न आहे. ही अशी निवड आहे की ज्यामध्ये पर्यायी उपयोग असणाऱ्या मर्यादित साधनांचा वापर केला जातो. हा साधनांचा काटकसरीने उपयोग करण्याचा प्रश्न आहे. पहा, एरिक रोल यांनी सांगितलेले आहे की माणसांच्या गरजांच्या निवडीतून म्हणजे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आर्थिक प्रश्न कसे निर्माण होतात, जे काही माणसासमोर गरजा आहेत त्या गरजांच्या निवडीतून. माणसासमोरच्या असणाऱ्या गरजा अमर्यादित आहेत आणि त्याला पूर्ण करणारी लागणारी साधनं मर्यादित आहेत. त्याच्यासमोर असलेल्या ह्या अमर्यादित गरजा आणि त्या गरजाचं तीव्रता याच्यावर त्याला जे प्राधान्य देतो मनुष्य, त्यातून ह्या आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात असं प्रोफेसर एरिक रोल यांना म्हणायचं आहे. म्हणजे या पर्यायी उपयोग असणाऱ्या मर्यादित साधनांचा वापर केला जातो असं ते म्हणतात. आणि या साधनांचा काटकसरीने म्हणजे अतिशय जाणीवपूर्वक, कमीत कमी योग्य प्रमाणात त्याचा वापर करणे असं आपण त्याला म्हणतो. या साधनांचा जो उपयोग करायचा आहे ते काटकसरीने करायचं. तर म्हणून तर आपण शाश्वत आर्थिक विकासात किंवा पर्यावरण हे शिकत असताना आपण अनेक वेळा ऐकतो की पाण्याचा काटकसरीने वापर करा. जे काय आपल्यासमोर जी साधनं आहेत तर त्या संदर्भात आपणाला आणि असं वापर करावा म्हणून आपण अनेकदा पाण्याच्या टाकीवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पाहतो, जल ही जीवन है, अशा प्रकारचे उदाहरण आपण पाहत असतो. पाण्याचा म्हणजे जपून वापर करा. कारण का पाणी हे खूप कमी आहे, त्याचा सर्वांना पुरे होईल या पद्धतीने वापर करा असाच तो संदेश असतो. म्हणजे तो एक प्रश्नच आहे. म्हणजे तो दुर्मिळतेतून, मर्यादिततेतून निर्माण झालेला आहे. तर असं ती व्याख्या एरिक रोल यांनी केलेली आहे. तर दुसरी व्याख्या प्रोफेसर लेफ्टविच यांनी केलेली आहे. तर त्यांची व्याख्या पाहू. पहा, प्रोफेसर तर या व्याख्येमध्ये म्हणतात
लेफ्टिव्हिच यांच्या व्याख्येमध्ये आर्थिक प्रश्नांचा संबंध वैकल्पिक मानवी गरजांमध्ये मर्यादित साधनांचा अशा प्रकारे उपयोग करण्याची आहे की ज्यामुळे जास्तीत जास्त गरजांची पूर्तता होऊ शकेल. पहा, लेफ्टिव्हिच याने असं म्हणलेलं आहे की जे काही आर्थिक प्रश्न आहेत, तर हे जे काही आर्थिक प्रश्न आहेत, तर हे प्रश्न म्हणजे वैकल्पिक हा शब्द त्यांनी वापर केलेला आहे. वैकल्पिक याचा अर्थ ज्याचा म्हणजे संधी, पर्यायी शब्दाला त्यांनी वैकल्पिक, जसं आपण खालील पर्यायाच्या माध्यमातून उत्तरे म्हणजे पर्याय दिलेला असतो, त्याच्याने सोडवायचं असते, ते पर्याय, त्याला विकल्प हा शब्द त्यांनी वापर केलेला आहे. त्याने म्हटलेलं आहे की आर्थिक प्रश्नांचा संबंध वैकल्पिक मानवी गरजांमध्ये मर्यादित साधनांच्या अशा प्रकारे उपयोग करण्याची आहे की ज्यामुळे माणसांना जास्तीत जास्त गरजांची पूर्तता होऊ शकेल. म्हणजे माणसासमोरची जी काही साधनं आहेत ती मर्यादित तर आहेत, पण ती पर्यायी उपयोगाची आहेत, पण त्यांचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे की ज्याच्यामुळे त्या माणसांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील. त्या संबंधातूनच हा आर्थिक प्रश्न तयार होतो, आर्थिक प्रश्न निर्माण होतात, असं प्रोफेसर लेफ्टिव्हिच यांना असं म्हणायचं. तर पहा, एकंदरीत आपण वरील व्याख्येवरून किंवा मागच्या म्हणजे जे काही आपण चर्चा करतो त्याच्यावरून असं लक्षात येते की आर्थिक प्रश्न निर्माण होण्याची काही कारणं आहेत. ती काय कारणं आहेत? आर्थिक प्रश्न का बरं निर्माण झालेत, का बरं निर्माण होतात? पहा, तर त्याचं पहिलं कारण आहे जे की आपण रॉबिन्सच्या व्याख्येमध्ये पण पाहिलेलं होतं, अमर्यादित गरजा. तर या ठिकाणी अमर्यादित गरजा म्हणजे पहा, याला मी सर्कल करतो आहे स्क्रीनवरती. तर अमर्यादित गरजा म्हणजे माणसाच्या गरजा कशा आहेत? अमर्याद आहेत. माणसाच्या गरजेला, इच्छेला काही लिमिट नाही. पण प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण होते का? शक्य आहे का? नो, इट इज इम्पॉसिबल. ते अशक्य आहे. म्हणजे माणसाच्या या अमर्याद गरजा, एक गरज पूर्ण झाली की, एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा तयार होते. आपण रात्री झोपेतून सकाळी उठेपर्यंत अनेक इच्छा, अनेक स्वप्न आपणाला पडत असतात, पण ते स्वप्नच असतात. ते सगळं स्वप्न पूर्ण होऊ शकतात का? तर नाही. त्याच्यामध्ये कारण का, या माणसाच्या गरजा, इच्छा ह्या अमर्याद आहेत, त्याला काही मर्यादा नाही. आणि या सर्वच गरजा म्हणजे पूर्ण होतातच असं नाही, तर त्या कितीतरी गरजा माणसाच्या तशाच राहतात. म्हणून माणूस या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतो मर्यादित साधनांच्या साहाय्याने, त्याच्यातून हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे गरजा या भरपूर मर्यादित जर साधनं असली, मर्यादित गरजा असल्या आणि त्याला अमर्याद साधने असली, तर आर्थिक प्रश्न निर्माण होण्याचा त्या ठिकाणी प्रश्न झाला नसता, आर्थिक प्रश्न निर्माण झाला नसता. पण या अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने याच्यामुळे हा प्रश्न, म्हणजे माणसाच्या ज्या काही गरजा आहेत त्या खूपच जास्त आहेत, अमर्याद आहेत, त्याच्यामुळे माणसासमोर हे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. ते एक कारण सांगता येते. तर दुसरं या ठिकाणी आपणाला असं म्हणता येईल की मर्यादित साधने, तर ही जी काही माणसासमोरच्या ज्या काही अमर्याद गरजा आहेत त्यासाठी पूर्ण करावी लागणारी जी काही साधनं आहेत ती कशी आहेत? मर्यादित आहेत. म्हणजे आपणाला पहा, लहानपासून तर मोठ्यापर्यंत पाहतो माणसाला अनेक गरजा आहेत. आपणाला कॉलेजमध्ये असताना आपणाला अनेक गोष्टी वाटते. आपणाला अनेक मुलं, अनेक जण खेड्यातून असतात, ते काही बिचारे बसनी जात असतात, काही पायदळ म्हणजे कॉलेजमध्ये येत असतात, पैदल चालत येत असतात. तर काही दुसरे मुलं ज्यांच्याकडे स्कूटीने येत असतात किंवा स्वतःच्या बाईकने येत असतात, चांगले ज्यांना प्रत्येक गोष्ट त्यांची पूर्ण होऊ शकते. पण त्यांनाही एक गरज झाली की दुसरी होऊ शकते. पण आपणा सगळ्यांनाही वाटते की आपणाला सगळ्यांना पण स्कूटीवर भेटावं, आपणाला चांगले कपडे भेटावं, चांगलं शिक्षण, चांगलं जेवण भेटावं. पण ह्या सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतात का? नाही. इच्छा तर सगळ्यांच्या असतात, परंतु आपल्याकडे असणारी साधनं,
आपणाला वाटते स्कूटीवर यावं किंवा स्वतःची कार असावी, पण हे गरज पूर्ण होते का? तर नाही. पण त्यासाठी लागणारे आपल्याकडे जी काही साधनं आहेत ती मर्यादित आहेत, कमीत कमी आहेत. स्कूटी घ्यायची असेल किंवा मोबाईल घ्यायचे असेल त्यासाठी काय लागतात? पैसे लागतात. म्हणजे पैसा आहे एक साधन आहे ह्या गरज पूर्ण करण्यासाठी, आणि ते आपल्याकडे कमी आहे. पण ज्यांच्याकडे कमी आहे म्हणून त्यांच्या गरजा, त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाहीत. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्या थोड्या बहुत पूर्ण होऊ शकतात. पण ज्यांच्याकडे आहे तर त्यांच्या सगळ्याच पूर्ण झाल्या असं नाही. तर या ठिकाणी म्हणून प्रत्येक व्यक्ती हा त्याच्याकडे जी काही साधनं आहेत, भलेही जास्त असतील, आपणाला वाटत असेल, पण त्याला वाटते ते माझ्याकडे कमीच आहेत. म्हणजे कमीच असतात. गरजा आहे त्याच्या तिथं वाढत असतात. अनेकांच्या गरजा त्या ठिकाणी वाढत असतात. म्हणजे ही काही जी मर्यादित साधनं आहेत, म्हणजे माणसाकडे गरज पूर्ण करण्यासाठी लागणारी जी काही साधनं आहेत ती कमी आहेत, पण त्यातूनच दुर्मिळ आहेत. प्रत्येक व्यक्तीला सोने दागिने प्रिय असतात. प्रत्येकांना सोन्याचे अलंकार हवेसे वाटतात. परंतु हे जे काही सोन्याचे अलंकार आपणाला प्राप्त करायचे आहेत, मिळवायचे असं वाटते इच्छा, पण त्यासाठी जी काही साधनं आहे, सोनं हे साधन आहे, हा धातू दुर्मिळ आहे, मर्यादित आहे. त्यामुळे प्रत्येकाला ह्या गोष्टी मिळू शकत नाही. आणि साधनांच्या अशा या मर्यादित उपलब्धतेमुळे ह्या आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. तर तिसरं आहे साधनांचे पर्यायी उपयोग. तर ही जी काही साधनं आहेत आपण पाहिलेली आहेत, मर्यादित साधनं जी काही म्हटलेली आहेत. आणि ही साधनं केवळ मर्यादित किंवा दुर्मिळ एवढ्यावरच आहेत का? नाही. तर ती साधनं पर्यायी उपयोगाची आहेत. आपण ही वैकल्पिक उपयोग ज्याला आपण म्हटलेलं होतं मगाशी. तर ही या साधनांचे एका साधनापासून अनेक गोष्टी तयार होतात. म्हणजे आपल्याकडे जी काही साधनं आहेत, म्हणजे 100 रुपये असतील तर ह्या 100 रुपयाच्या सहाय्याने आपण, म्हणजे आपणाला वाटलं तर काही चायनीज खाऊ शकतो, किंवा 100 रुपयाच्या सहाय्याने कोणाला एखादी नोटबुक घेऊ शकता. तर म्हणजे नोटबुक घेणे आणि चायनीज खाऊ वाटणे, आता आहेत पैसे 100 रुपये. तर याच्यामुळे हे साधनं म्हणजे त्या 100 रुपयाचा उपयोग आपणाला अनेक प्रकारे करता येतो. पण पहा, एकीकडे आपणाला चायनीज पण खाऊ वाटते आणि दुसरीकडे अभ्यासासाठी नोटबुक पण महत्त्वाचं आहे. तर याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो. प्रश्न मग डोक्यात येतो की नेमकं आता कोणत्या गोष्टीला हे करायचं. मग त्याचाच तर विचार करू माणूस, म्हणजे कोणती गरज महत्त्वाची आहे तर त्यासाठी त्याला प्राधान्य देत असतो. म्हणजे आपल्याला सांगायचे आहे की माणसासमोरची जी काही ही साधनं आहेत ती पर्यायी उपयोगाची आहेत. तर ह्या पर्यायी उपयोगामुळे ह्या प्रश्नांची निर्मिती होत असते असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दुसरं आहे संधी खर्च. संधी खर्च ही एक अर्थशास्त्रातील एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. तर हे संधी खर्च म्हणजे तेच की एखादं उत्पादन घेत असताना दुसऱ्या घटकाचा आपणाला त्याग करावा लागतो. एक गरज पूर्ण होत असताना दुसऱ्या कोणत्या तरी इच्छेचा त्याग करावा लागतो, आणि त्यालाच आपण संधी खर्च असं म्हणतो. संधी खर्च हे उत्पादनाच्या संदर्भामध्ये वापर केला जाते. म्हणजे सपोज आता आपण शेतीचं उदाहरण या ठिकाणी घेतलं, म्हणजे शेतीमध्ये अनेक पीक आपणाला घेऊ शकतात. आपल्याकडे 1 एकर शेती आहे, त्या 1 एकरमधून आपल्याला कापूस घेता येते, गहू घेता येते, भाजीपालाही घेता येते. पण या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण त्याच शेतीमध्ये घेऊ शकत नाही. घेऊ शकतो का? तर नाही घेऊ शकत. तर कोणतीही घटक जर एक गोष्टीचं आपण त्या ठिकाणी उत्पादन घेतलं तर दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्यालाच आपण या ठिकाणी संधी खर्च असं म्हणतो. तर म्हणजे किती त्याग करावा लागतो, म्हणजे 1 एकर शेतीमध्ये जर आपण बघितलं तर जर कापसाचं उत्पादन घेतलं तर 8 क्विंटल कापूस आपणाला वर्षभर मिळते, आणि जर तिकडे ज्वारीचं किंवा गव्हाचं उत्पादन घेतलं तर तिकडे 12 क्विंटल आपणाला गहू मिळतात. तर म्हणजे आता इथं प्रश्न आहे, तर 12 क्विंटल गहू घेतलं तर 8 क्विंटल कापूस सोडावा लागतो. म्हणजे एक घटक घेताना दुसऱ्या घटकात म्हणजे किती सोडून द्याव्या लागतात.
त्याचा किती त्याग करावा लागतो, त्याला आपण संधी खर्च म्हणतो. म्हणजे अशा रीतीने साधना असल्यामुळे संधी खर्चाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे आर्थिक प्रश्न त्यातूनच निर्माण होत असतो. दुसरा चौथा महत्त्वाचा म्हणजे कारण ज्याला सांगता येते ते आहे निवडीचा प्रश्न, ज्याला आपण प्रॉब्लेम ऑफ चॉईस असे म्हणतो. तर यामुळे आपण ह्या सर्व व्याख्यावरून असं आपण लक्षात आलेलं आहे निवडीचा काय प्रश्न, आणि निवडीतूनच म्हणजे हे जी काही अमर्याद गरजा आणि मर्यादित पर्याय उपयोगाची साधने जी काही दुर्मिळ आहे, त्यामधून ह्या गरजांची सोडवणूक करताना निवडीचा प्रश्न निर्माण होत असतो की आता कोणत्या गरजेला प्राधान्य द्यायचं. आपल्याकडे पहा मर्यादित वेळ असतो. विद्यार्थी जीवनामध्ये आपण सगळे कॉलेजचे विद्यार्थी, त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नुकतंच त्यांचं 10वी किंवा तुमचं 12वी झालेलं आहे. 10वी-12वीच्या टेन्शनमध्ये बऱ्याच गोष्टी तुमच्या राहून गेलेत. विद्यार्थ्यांच्या करताना 12वीत चांगलं मार्क मिळणे, त्याचा अभ्यास करणे, मग ते जमलं नाही, त्याच्यामुळं आपण अभ्यासच केलो, बाकी एन्जॉय करणं शक्य झालं नाही असं वाटतं. पण ही एक त्या ठिकाणी निवडीचा प्रश्न निर्माण होतो की काय अभ्यासाला महत्त्व द्यायचं की स्वतःच्या म्हणजे एन्जॉयमेंटला, स्वतःच्या उपभोगाला, स्वतःचा आनंद पूर्ण करण्याला कशाला द्यायचं. तर त्या ठिकाणी निवडीचा प्रश्न निर्माण होतो. आणि ह्या निवडीच्या प्रश्नातूनच हे आर्थिक प्रश्न निर्माण होतात. म्हणजे आपण अभ्यास केलं तर आपण दुसरा आनंद घेऊ शकत नाही, इतर मित्रांसोबत फिरू शकत नाही, पिक्चर पाहू शकत नाही किंवा ट्रॅव्हलिंग करू शकत नाही इकडे तिकडे. दुसरे पिकनिकवर भेटत असतील मस्त मित्रांमध्ये फिरणारे, पण जे मित्रांमध्ये फिरतात, आनंदाचा उपभोग घेतात, जे एन्जॉयमेंट करतात, पण ते अभ्यास करू शकत नाही. तर त्याच्यामुळे ते अभ्यासाच्या दृष्टीने ते म्हणजे अपयशी ठरतात. त्यांच्यावर एक ठप्पा लागतो, नापास किंवा अशा प्रकारचे ठप्पे लागतो. तिथे निवडीचा प्रश्न निर्माण होतो की म्हणजे काय अभ्यास करायचं की काय कोणत्या म्हणजे यातूनच पहा आपणाला वेळ हे कमी आहे, आयुष्य हे कमी आहे, आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण सगळ्या गोष्टी प्रश्न निर्माण करत असताना सर्व गरजा सोडवत असताना त्यातून अशा प्रकारे गरजा निवडण्याच तर प्रॉब्लेम ऑफ चॉईसचा प्रश्न निर्माण होतो, निवडीचा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे त्यातूनच या आर्थिक प्रश्न निर्माण होत असतात. म्हणजे हे अशाच प्रकारे मग संबंध, कुटुंबाला, देशाला, जगामध्ये अशा प्रकारे माणसासमोर ज्या काही ह्या गरजा आहेत त्यातून कोणती गरज महत्त्वाची आहे हे आपणाला निवड करावी लागते. मग त्यातूनच म्हणजे कोणत्या गरजेला आपण प्राधान्य द्यायचं तर आणि त्यातून हे प्रश्न निर्माण होत असतात. तर हे या तक्त्याच्या सहाय्याने या ठिकाणी मी दर्शवलेलं आहे की आर्थिक प्रश्न हे निवडीतून कसं तयार होते. पहा या ठिकाणी या साईडला इकडं गरज दिलेली आहे आणि इकडं साधनं दिलेली आहेत. तर माणसाकडची जी काही साधनं आहेत ती कशी आहेत, अमर्यादित आहेत. जी आपण खालच्या साईडला या ठिकाणी पाहिलं आहे ही अमर्यादित आहेत. गरजा ह्या अमर्यादित आहेत आणि साधनं कशी आहेत ती मर्यादित आहेत. म्हणजे साधनं ही मर्यादित आहेत आणि गरजा ह्या अमर्यादित आहेत. म्हणजे माणसासमोरचा प्रश्न कसा तयार होतो पहा. इथं लागणाऱ्या पहा, इथं गरजा आणि साधनं दोन्ही साईडनं दिलेले आहे. तर आणि ह्या गरजा मर्यादित आहेत आणि साधनं ते जे काही गरजा आपणाला पूर्ण करायच्या आहेत, म्हणजे पिक्चरला जायचं आहे, मित्रांसोबत फिरायचं आहे, स्कूटी खरेदी करायचं आहे, पण त्यासाठी लागणारी जी काही साधनं आहेत, पैसे कमी आहेत, आपल्या घरचं उत्पन्न कमी आहे, आपण BPLमध्ये आणि आपल्या इच्छा आहेत मोठ्या, पूर्ण होतात का नाही. तर त्यासाठी हा निवडीचा प्रश्न तयार होतो. मग काय करायचं. आता पहा या गरजेच्या पुढच्या याच्यामध्ये गरजेची तीव्रतेत भिन्नता येतं म्हटलेलं आहे. पण माणसाच्या समोरच्या आपण ह्या गरजा कशा सोडवतो घरातल्या. पहा गरीब असो का श्रीमंत असो, ज्या काही आपल्यासमोर गरजा असतात त्या गरजाच्या तीव्रतेवर
म्हणजे कोणती गरज महत्त्वाची आहे हे ओळखतो आणि त्याचा अभ्यास करतो. जर आपण घरी जाऊन म्हटलं की बाबा मला कार पाहिजे, तुम्हाला कार आणून देतील का? एक कानाखाली खाडकन ठेवून देतील. अरे खायला नाही तू कार मागतोस का? कार म्हणजे तू काय खेळण्यातली दुकानातली वस्तू वाटली का? म्हणजे आता कॉलेजला गेला आणि ह्यानं म्हणत असेल की नाही माझ्या मित्र कारने येतात, मला पण कार घेऊन द्या, आणि याचं कुटुंब याचं घर हे BPLमध्ये असते, तर तिथं होऊ शकते का? नाही. तर त्याऐवजी तुम्ही गरजा म्हणजे तीव्र गरजा कोणत्या आहेत? कार महत्त्वाची नाही. तुला लागणारं पुस्तक सांग, वडील देऊ शकतील, ती गरज महत्त्वाची आहे. आणि ते त्यांच्या म्हणजे गरज कोणती महत्त्वाची आहे. तर त्यातून म्हणजे प्रश्न कसे निर्माण होतात, तर गरजाच्या तीव्रतेवर आधारित असतात. म्हणून आपण ह्या गरजांची सोडवणूक करत असताना तर त्याची तीव्रता अगोदर अभ्यासतो, तीव्रता तपासतो, त्यातून आपण हे गरजा पूर्ण करत असतो. आणि दुसरं इथं म्हणलेलं आहे साधनांचे पर्यायी उपयोग. साधनांचे पर्यायी उपयोग, तर ही जी काही साधनं ते आता पाहिलेलं आहे की साधनं मर्यादितच नाहीत, तर ते पर्यायी उपयोगाचे आहेत. म्हणजे एका साधनाचा अनेक प्रकारे वापर करता येतो. म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, 1 तास आहे, 1 तासामध्ये तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही खेळू शकता, पिक्चर पाहू शकता किंवा दुसरं काय करू शकता, तुम्हाला 1 तास दिलेला आहे. तर मग त्याचं कशाही पद्धतीने उपयोग कसा करायचा ते आपल्यावर आहे. तिथं प्रश्न आला तर मग त्याच्यातूनच पुढे पहा निवडीचा प्रश्न ज्याला म्हणतो. निवडीचा प्रश्न, त्याच्यातूनच आर्थिक प्रश्न तयार होतो, हे शेवटी इथं सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने अर्थशास्त्राचे जे काही प्रश्न आहेत, म्हणजे ह्या ज्या निवडीच्याच प्रश्नातून अर्थशास्त्राची निर्मिती झाल्याचं या बाण दर्शवलेलं आहे या ठिकाणी. तर त्याच्यातूनच आर्थिक प्रश्नांची निर्मिती होत असते हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणजे हे काही आर्थिक प्रश्न आहे आणि हा आर्थिक प्रश्न अभ्यासनाचा अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे, म्हणजे केंद्रबिंदू आहे, याचाच आपण अभ्यास करत असतो. तर हे जे काही आर्थिक प्रश्न एकंदरीत आपण पाहिलेले आहोत कशा प्रकारे निर्माण होतात, पण आपण आता ते प्रश्न कोणते आहेत ते पाहिलेले नाही. म्हणजे हा प्रश्न असेल की सरांनी मगापासून आर्थिक प्रश्न कसे निर्माण होतात काय याची पार्श्वभूमी चाललेली आहे, पण ते नेमके आर्थिक प्रश्न कोणते आहेत तर ते आता आपण पाहूया. तर या ठिकाणी तेच दिलेलं आहे मगापासून की आर्थिक प्रश्न कोणते कोणते प्रश्न असू शकतात. इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स, याच्यामध्ये स्कॅसिटी, चॉईस अँड बेसिक इकॉनॉमिक प्रॉब्लेम्स म्हणलेलं आहे. म्हणजे दुर्मिळता, निवडीचा प्रश्न, म्हणजे याच्यातून आर्थिक प्रश्न निर्माण होतात असं सुचवायचं आहे. अपॉर्च्युनिटी कॉस्ट, जे संधी खर्च म्हणलेलं होतं. ॲलोकेशन्स ऑफ रिसोर्सेस, साधनांचं वाटप, जे काही साधनं आहेत ते मर्यादित आहेत, हे कसं वाटप करायचं लोकांमध्ये, तेही एक प्रश्न आहे. उत्पादन शक्यता वक्र, म्हणजे उत्पादन जे काही घेतो ते कोणतं घ्यायचं, कशाचं उत्पादन घ्यायचं ते आहे, ते प्रश्नामध्ये येईल. तर आपण मूलभूत आर्थिक प्रश्नावर येऊ. म्हणजे आर्थिक प्रश्न कोणते आहेत त्याच्यावर आपण आता येऊ, ज्याचा आपण जो पाठाचा मुख्य उद्देश आहे, धडाचा आहे, मूलभूत आर्थिक प्रश्न. तर हे प्रश्न जास्त नाहीत, साधारण मूलभूत, ज्याला बेसिक, अतिशय महत्त्वाचे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हे 3 प्रश्न आहेत. तर ते 3 प्रश्न म्हणजे कोणते, तर इथं दिलेले पहा 3 सर्कलमध्ये. तर त्याचं इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेलं आहे, तर हे काही अवघड नाही. तर ते पहिला प्रश्न आहे या ठिकाणी, व्हॉट टू प्रोड्यूस. म्हणजे हे जे काही मर्यादित साधनं, अमर्याद गरजा, आपण याच्यावर जे काही पाहिलेलं आहे त्याच्यातून जे काही 3 प्रश्न निर्माण होतात. तर पहिला प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो व्हॉट टू प्रोड्यूस, कशाचं उत्पादन करायचं. तर हा प्रश्न तयार होतो. म्हणजे व्हॉट टू प्रोड्यूस आपण पाहिलेलं आहे की माणसासमोरच्या गरजा या अमर्यादित आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी साधनं ही मर्यादित आहेत. मग त्यातून या मर्यादित साधनांच्या सहाय्याने जे काही दुर्मिळ आहेत आणि पर्यायी उपयोगाचे आहेत त्यांच्या साधनाने
म्हणजे कोणत्या वस्तूचं उत्पादन करायचं, ते काही 3 प्रश्न निर्माण होतात. त्यातून हे पहिलं प्रश्न आहे, व्हॉट टू प्रोड्यूस, उत्पादन कशाचं करायचं. पहा, या जगामध्ये जी काही साधनं आहेत मर्यादित आहेत. तर पहिला प्रश्न निर्माण होतो, व्हॉट टू प्रोड्यूस, तर उत्पादन कशाचं करायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि दुसरं, फॉर हुम, म्हणजे कोणासाठी करायचं. पहा, मार्केटमध्ये असणारे ग्राहक हे अनेक आहेत. तर आपल्याकडे जी साधनं आहेत उत्पादन करायची ते कमी आहेत. आणि त्याच्यासाठी हे कोणता तर घटक आपल्याला ठरवावा लागतो. त्यातूनच त्याचं उत्पादन करत असतो. जो काही एक ॲपल मोबाईल कंपनी आहे, पहा, ती काही सर्वसामान्य भारतातल्या सर्वच लोकांसाठी ॲपल हे तिचं उद्दिष्ट नसते. ती करूही शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर. तेव्हा त्यांच्याकडे जे काही साधनं आहेत ती मर्यादित आहे. त्यासाठी त्यांनी ठरवते की कोणासाठी करायचं. मग ते ठरवते की जे उच्च उत्पन्न गटातले आहेत, अतिउच्च उत्पन्न गट, त्यांच्यासाठी ते ॲपलचे फोन दिसतात. ॲपलचे हँडसेट पहा, तुमच्या आमच्यासारख्या गरीब सामान्य नागरिकांकडे ॲपल फोन दिसतात का? नाही तर मग प्रत्येक भाजीपाल्यावाल्याकडे, भंगारवाल्याकडे किंवा गरीब श्रमिकाकडे ॲपल फोन दिसत नसतो. ॲपल फोन हा उच्च उत्पन्न गट, ज्याला सेलिब्रिटी म्हणतो, जे अत्याधिक श्रीमंत लोक आहेत, कोट्याधीश आहेत, त्यांच्याकडे हे फोन दिसतो. म्हणजे उत्पादन कशाचं करायचं हे आपल्याला ठरवावं लागतं. जिथं ॲपल कंपनी जर अशा प्रकारे महागडे उत्पादन करत असेल तर तिच्यासमोर हा प्रश्न येतो, कोणासाठी करायचं. मग ती ठरवून घेते की नाही, आपणाला फक्त अशा ह्या जे काही जगामध्ये 10% श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी करायचं. म्हणून तिच्या किमती पण त्या प्रचंड असतात. पण त्याने ठरवून घेतलेला असतो, कारण का त्यांच्याकडे साधनं मर्यादित आहेत. तर कोणताही म्हणजे अर्थशास्त्रात म्हणजे केवळ ॲपलसाठीच नाही, तर हा प्रश्न निर्माण होतो, कोणासाठी करायचं. ते तिसरा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी दुसरं पाहिलेलं आहे. तर हे तिसरं आहे, हाऊ टू प्रोड्यूस, उत्पादन कसं करायचं, कशाच्या सहाय्याने उत्पादन करायचं, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत असतो. म्हणजे या ठिकाणी ते 3 प्रश्न आहेत ते आपण ट्रान्सलेट केलेले आहेत. पहिला प्रश्न येतो, कशाचं उत्पादन करायचं. जी काही साधनं आहेत ती मर्यादित आहेत तर, आणि गरजा अमर्याद आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी उत्पादन करत असताना येतो की नेमकं उत्पादन कशाचं करायचं, हा प्रश्न त्या ठिकाणी येत असतो. म्हणून हा एक पहिला प्रश्न आहे जो मूलभूत अर्थशास्त्र. दुसरा आहे, कोणासाठी उत्पादन करायचं. मार्केटमध्ये असंख्य लोक आहेत, आपल्याकडे कमी आहेत, तर हे कशासाठी करायचं. म्हणजे कोणासाठी, कोणती लोक ते उत्पादन, म्हणजे आपण जी वस्तू तयार करतो ते लोक घेतात, कोणासाठी करणार आहोत तो एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो, ज्याला आपण मूलभूत आर्थिक प्रश्न असे म्हणतो. तर तिसरा प्रश्न आपण ज्याला म्हणतो उत्पादन किती करायचं, हाऊ टू प्रोड्यूस, किंवा कशाच्या सहाय्याने उत्पादन करायचं. कारण का हे जी काही उत्पादन करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहा, आपल्याकडे शेती आहे, तर शेतीच्या सहाय्याने उत्पादन घेत असताना पहिलं प्रश्न निर्माण होतो, का ते श्रमप्रधान याच्याने करायचं का यंत्रप्रधान, तंत्रप्रधान सहाय्याने आपणाला उत्पादन करायचं, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पण आपण शेती करू शकतो असतो. मग त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने करत असतील तर कमीत कमी माणसांचा वापर होतोय. आणि जर माणसांच्या सहाय्याने करायचं असेल तर त्या ठिकाणी माणसांना काम भेटते, सगळे माणसं तिथं काम करू शकतात. पण हे कसं करायचं हा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. म्हणजे त्याला आपण कशाचं उत्पादन करायचं आणि किती करायचं हा एक प्रश्न आहे. हाऊ टू प्रोड्यूस, ज्याला म्हणजे हे जे काही उत्पादन आहे ते किती करायचं, एवढे सगळे लोक आहेत त्याला किती घ्यावं,
तर तोही एक या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. म्हणजे अर्थशास्त्राच्या दृष्टीने हे जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत ते अशा पद्धतीचे 3 प्रश्न आहेत. कशाचे उत्पादन, कोणासाठी उत्पादन, किती उत्पादन, किती उत्पादन करायचं, कशासाठी उत्पादन करायचं, कोणासाठी करायचं आणि किती उत्पादन करायचं, हा एक या ठिकाणी प्रश्न आपणाला निर्माण होतो. तर अशा पद्धतीने हे 3 प्रश्न आहेत. तर या ठिकाणी दुसरी एक छोटी संकल्पना आहे, किंमत यंत्रणा. तर ज्याला आपण प्राईस मेकॅनिझम असे म्हणतो. तर किंमत यंत्रणा म्हणजे काय? तर या ठिकाणी किंमत यंत्रणा ही काही अवघड संकल्पना नाही, ती अतिशय सोपी संकल्पना आहे. तर ह्या किंमत यंत्रणा म्हणजे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी या किंमत यंत्रणेचा उपयोग होत असतो. म्हणजे जे काही आर्थिक प्रश्न आपण जे काही पाहिलेले आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक या किंमत यंत्रणेद्वारे केल्या जाते. आणि दुसरं याचं वैशिष्ट्य सांगताना असं म्हणता येईल की हे जे काही किंमत यंत्रणा आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे. आपण मगाशी अर्थव्यवस्था पाहिलेल्या होत्या, ज्या काही आता सध्या 3 अर्थव्यवस्था आहेत. म्हणजे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी ज्या काही व्यवस्था आहेत उपयोगास त्या 3 आहेत ही आर्थिक प्रश्न सोडवण्याचे. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण एक पाहिलेलं होतं, मिश्र अर्थव्यवस्था आणि साम्यवादी अर्थव्यवस्था. तर हे जी किंमत यंत्रणा आहे ते भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे असं सांगता येते. आणि ह्या किंमत यंत्रणेमध्ये उत्पादक आणि उपभोक्ते म्हणजे ग्राहक आणि मालक यांना एकत्र जोडण्याचं काम हे किंमत यंत्रणा करत असते. म्हणजे साधारणपणे किंमत यंत्रणा म्हणजे काय? म्हणजे बाजारामध्ये जे असंख्य उत्पादक उपभोक्ते असतात त्यांना जोडवणारे, म्हणजे यालाच आपण बाजार यंत्रणा असे म्हणतो. आता बाजार यंत्रणा म्हटल्यानंतर समजते जी काही मार्केट आहे ज्याच्यामधून उपभोक्ते आणि उत्पादक आणि उपभोक्ते, ग्राहक आणि ते मालक तयार करणारे, पहा या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम ते बाजार यंत्रणा करते. म्हणजे ग्राहक हे मार्केटमध्ये जातात, वस्तू खरेदी करतात आणि तिकडे उत्पादक जे काय आहेत ते वस्तू तयार करतात, ते विक्रीसाठी तिथं बसलेले असतात. या सगळ्यांना जोडण्याचं काम ही किंमत यंत्रणा करते, ज्यालाच आपण बाजार यंत्रणा असे म्हणतो. तर त्याच्या त्यात 2 व्याख्या आहेत साधारण. पहा, पहिली व्याख्या सोपीच आहे, तर दुसरी त्याच्यापेक्षा सोपी आहे. पहिली व्याख्या थोडंसं जास्तीचं 2 ओळी वाढून दिलेल्या आहेत. तर पहिली व्याख्या अशी म्हणते, किंमत पद्धती किंवा किंमत यंत्रणा आर्थिक संघटनेची अशी पद्धती होय की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती तिच्या क्षमतेनुसार उपभोक्ता म्हणून, उत्पादक म्हणून आणि उत्पादक घटकाचा मालक म्हणून मोठ्या प्रमाणात स्वतंत्र आर्थिक कार्यात गुंतलेली असते. अशा पद्धतीला किंमत यंत्रणा म्हणतात. म्हणजे त्यांनी एक मोठी व्याख्या दिलेली आहे. तर तुम्हाला सोपी जशी समजेल अशी व्याख्या ही 2ऱ्या क्रमांकाची व्याख्या आहे. तर पहा, याच्यामध्ये म्हणलेलं आहे, किंमत यंत्रणा अशी पद्धती होय की ज्यामुळे बाजारातील किमती ठरवल्या जातात. ही व्याख्या सोपी आणि सुलभ आहे. म्हणजे किंमत यंत्रणा अशी पद्धती होय ज्यामुळे बाजारातील किमती ठरवल्या जातात. म्हणजे पहा, हे जी काही मार्केट यंत्रणा आहे, ज्या काही अनेक माणसांच्या गरजा असतील त्या सगळं सोडवण्याचं काम तिथं करतं. पण ते बाजारातील म्हणजे प्रत्येक वस्तूच्या किमती, कशाची किंमत किती आहे हे घरी बसलं तर आपल्याला लक्षात येत नाही. त्या मार्केटमध्ये जा, तिथं प्रत्येकाच्या किमती किती आहे ते तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे हे बाजारातील किमती ठरवण्याचं काम जी कोणती यंत्रणा करते त्यालाच आपण किंमत यंत्रणा म्हणू, असं या ठिकाणी आपण त्याला सांगता येते. तर या किंमत यंत्रणेच्या संदर्भामध्ये याची काय भूमिका आहे हे आपण पाहू. म्हणजे काय काम करते एकंदरीत, याचं काय कार्य आहे, याचा रोल काय आहे. तर याची एक पहिली भूमिका आपल्याला सांगता येते. तर यामध्ये ही किंमत यंत्रणा तेच जे 3 मूलभूत प्रश्न आहेत त्यातील पहिलं काम करते. म्हणजे उत्पादन कोणत्या वस्तूचं करावं हे त्या ठिकाणी सांगताना दिसते. कारण का अमर्याद गरजा, मर्यादित साधनं हे बार बार आपण जे पाहतो
त्याच्यामुळे ते जे काही उत्पादक आहे त्याच्यासमोर हा प्रश्न निर्माण होतो की आता उत्पादन कसं करायचं. कोणताही उत्पादक घटक तुम्ही कोणतीही छोटी मोठी वस्तू करा तर त्या प्रत्येकांना हा प्रश्न निर्माण होतो कशाला करायचं. आपण जर दुकान गावात कोणी टाकत असेल तर त्याच्यासमोर हा प्रश्न निर्माण होतो की आता आपल्याला गावात विकायचं काय, हे त्याला अगोदर ठरवावं लागतं. तुम्ही गावात दुकान टाकताय आणि तिथं जर तुम्ही तिथं ॲपलचे फोन विकतो म्हणलं तर विकतील का? नाही विकणार. तर कोणत्या गोष्टीचं विकायचं किंवा उत्पादन कशाचं करायचं हे तुम्हाला तिथं ठरवावे लागेल. तर किंमत यंत्रणा तेच काम करते की उत्पादन कोणत्या वस्तूचं करावं आणि दुसऱ्या वस्तूच्या उत्पादनाची मात्रा किती असावी आणि किती उत्पादन करावं, उत्पादन किती हे आपण ते प्रश्न पाहिलेला होता. तर म्हणजे ते किती लोकांना करावं, टार्गेट ग्रुप काय आहे त्याचं, तर ते त्या ठिकाणी करावं. पहा आपण गावामध्ये जेव्हा जातो तर खेड्यामध्ये जेव्हा जातो तर आपल्या गल्लीतले दुकाने छोटे असतात. जेव्हा आपण तालुक्यावर जातो तर त्या ठिकाणी दुकानं मोठे असतात. जी तालुक्यातल्या दुकानदार जिथं होलसेल म्हणतो तर त्या ठिकाणी संपूर्ण तालुक्यातील सगळे गावं खेड्यातील लोकांना पुरेल एवढा माल त्याच्या दुकानामध्ये असतो. आपण जेव्हा गल्लीतल्या आपल्या गावातल्या दुकानात जेव्हा जातो त्या गल्लीतल्या एक 10-15 लोकांच्या ज्या काही गरजा आहेत, 5-50 लोकांच्या गरजा पूर्ण होईल एवढं ते सामान तो दुकानदार त्या ठिकाणी आणून ठेवत असतो. म्हणजे उत्पादन कोणताही करत असताना तर त्याला किती करावं, किती वस्तू ठेवाव्या हा प्रश्न निर्माण होतो आणि याचं उत्तर आपल्याला त्या किंमत यंत्रणा ते देत असते. तर याच्यामध्ये हे तिसरं जे पाहतो तर उत्पादनाचे तंत्र कोणते वापरावे. पहा उत्पादन करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने उत्पादन करतायत. म्हणजे त्याचे ते प्रमुख प्रकार आहेत उत्पादन तंत्राचे. उत्पादन कशा पद्धतीने करावं, श्रमप्रधान का भांडवल प्रधान, यंत्रप्रधान. म्हणजे श्रमप्रधान म्हणजे माणसांच्या सहाय्याने उत्पादन करायचं असेल तर माणसांना लावलं जातं. जर माणसांना लावणं हे खर्चिक असेल, वेळखाऊ असेल तर या ठिकाणी तुम्ही यंत्रांच्या सहाय्याने करा, ज्याला आपण भांडवल प्रधान म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी पैसा मोठ्या प्रमाणावर लागतो, भांडवल मोठ्या प्रमाणावर लागतं. तर हाही प्रश्न ते सोडवण्याचं काम ही किंमत यंत्रणा करत असते. तर चौथं जे आहे ते आहे उत्पादन घटकाचा मोबदला वितरित करत. कसा वितरित करावा. उत्पादनाचे 4 घटक आहेत हे आपण पाहतो आहेत. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक, ज्याला उत्पादक म्हणतो. हे 4 घटक आहेत. तर जे काही फायदा होते त्याच्यामध्ये कसं वाटप करावं. म्हणजे भूमीचा मोबदला आपण त्याला खंड म्हणतो आणि जो काही श्रमिक आहे त्याला श्रमिकाचा मोबदला आपण त्याला मजुरी म्हणतो. एखादा माणूस आपण घरी कामाला लावलं, शेतात कामाला लावलं तर त्याला संध्याकाळी मजुरी द्यावी लागते, तो त्याचा मोबदला आहे. पण ते मोबदला किती द्यावं त्याचा प्रश्न ही किंमत यंत्रणा सोडते. सपोज जर शेतामध्ये कोणी श्रमिक काम करत असेल तर त्यानं म्हणत असेल तर मला आता मी आज दिवसभर काम केलं तर 5,000 द्या. शक्य आहे का? नाही. तर त्याला किती द्यावं मजुरी 5,000 हे किंमत यंत्रणा सांगते. किंमत यंत्रणा म्हणजे गावामध्ये लोक किती देतात. एका दिवसात काम केल्यानंतर श्रमिकाला जी काही मजुरी असते, जी काही गावातील लोक आतापर्यंत देत आलेले आहेत त्याच्यावरून आपण देतो. म्हणजे याचं उत्तर सोडण्याचं काम ही किंमत यंत्रणा करते. म्हणजे जे उत्पादनाचे 4ही घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे काही 4 घटक आहेत, या 4 घटकामध्ये जे काही उत्पादनाचं मोबदला कोणत्या पद्धतीने वाटप करावं, न्याय्य पद्धतीने करावं का अन्यायी पद्धतीने करावं, तर या पद्धतीचं उत्तर ही किंमत यंत्रणा देत असते. तर 5वं आहे साधन सामग्रीचा युक्ततम आणि महत्तम उपयोग. जी काही साधन सामग्री आहे आपणा सर्वांना माहीत आहे ते मर्यादित आहे. माणसांच्या गरजा अमर्याद आहेत. पण ह्या साधनांचा युक्ततम अतिशय गरजेपुरतं वापर करणं आणि युक्ततम आणि महत्तम उपयोग म्हणलेला आहे. महत्त्व आलेलं आहे या ठिकाणी, ते महत्तम आहे. त्याचं महत्तम उपयोग, जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे. माणसासमोर गरजा कमी आहेत, म्हणजे ते विद्यार्थ्याच्या असो की मोठ्या व्यक्तींच्या, आपल्याकडे गरजा अतिशय कमी आहेत. अतिशय कमीत कमी गरजांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा घ्यायचा.
आपणाला मिळणारं प्रत्येक व्यक्तीला आयुष्य हे कमी आहे, मर्यादित आहे. पण या प्रचंड आयुष्यामध्ये त्याला जास्तीत जास्त समाधान त्याला मिळवायचा प्रयत्न करत असतो. महत्तम जास्तीत जास्त आनंद याला समाधान मिळालं पाहिजे शेवटी. आणि ज्या काही साधना आहेत त्याचा अतिशय योग्य, याला युक्ततम म्हणतो, त्याला योग्य अचूक वापर काटकसरीने त्याला युक्ततम त्याचं म्हणता आहे. म्हणजे आपल्याला समोर मिळणारं आयुष्य हे कमी आहे, याच्यातून साधनं मर्यादित आहेत. तर त्याच्यामध्ये एका साधनावर जर आपण वाहवत गेलो तर ते आपण आयुष्याचं महत्तम उपयोग करू शकलो असं आपणाला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही. तर त्या ठिकाणी महत्तम उपयोग कसं करावं, हे म्हणजे जी काही साधनसामग्री आहे त्याचा महत्तम उपयोग कसं करावं याचं आपणाला मार्गदर्शन किंमत यंत्रणा करत असते. तर नेक्स्ट जे पाहतो आपण 6वं, आर्थिक विकासाला प्रोत्साहन. तर हे जे काही आर्थिक विकास आहे, पहा, किंमत यंत्रणेचं महत्त्वपूर्ण काम आर्थिक विकास तयार करणे. म्हणजे मानवी कल्याण आहे, म्हणजे मानवी कल्याणासाठी आर्थिक विकास आलंच. तर आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्याचं काम ही किंमत यंत्रणा करत असते. माणसांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम, गरजा पूर्ण करण्यासाठी उत्पादन कार्य हाती घेणे, मग या उत्पादन कार्यामध्ये अनेक लोकांना सामावून घेणं, म्हणजेच अनेक लोकांना रोजगार देणं. त्यातूनच लोकांचं उत्पन्न वाढते, देशाचं उत्पन्न वाढते, देशाचं आर्थिक समृद्धी येते, देशाचा विकास होतो. म्हणजे असा संबंध जगामध्ये झालेला आहे. म्हणजे आर्थिक विकास संपूर्ण जगाचा झाला पाहिजे आणि ते कसं व्हावं, काय करावं, त्यासंबंधीचं मार्गदर्शन आपणाला ही किंमत यंत्रणा देत असते, करत असते. तर अशा ठिकाणी आपण हे जे काही मूलभूत आर्थिक प्रश्न आहेत त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. आणि त्यासोबतच आपण किंमत यंत्रणा ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. तर आजच्या पाठामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या पाठामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.